एकी केली हातोफळी ठाया बळी पातले ते, आम्ही देवा शिक्तहीने भाकू तेने करुणा. पावटनी केला काळ जया बळ होते ते, तुका म्हणे वीर्यवीर संत धीर समुद्र. प्रेमाने बलवान असणाऱ्या संतांनी टाळी वाजवून ईश्वराची प्राप्ती करून घेतली. पण देवा मी शक्तिहीन आहे म्हणून आम्ही तुमची करुणा भाकत आहोत. ज्यांच्या अंगामध्ये वैराग्याचे बळ होते त्यांनी काळाला जिंकले. तुकाराम महाराज म्हणतात, संत म्हणजे शूरांपेक्षाही शूर आहेत, धैर्याचे ते महासागर आहेत. पुढीलाचे इच्छी फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाई देवराया पाववी. ज्येष्ठांची का आम्ही जोडी परवडी न लभो, तुका म्हणे करी कोड पुरवी लाड आमुचा. साधू संतांनी जे काही आनंदरूपी फळ प्राप्त केले त्या आनंदाची मी इच्छा करत आहे, पण माझ्या अंगी अजून बळ नाही. संत ज्या सर्वश्रेष्ठ स्थानाला जाऊन पोहोचले, हे देवराया तेथे तुम्हीच मला आता नेऊन पोहोचवा. संतांना जे काही प्राप्त झाले आहे ते मला का बरे प्राप्त होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आमचे कोड करा व आमचे लाड पुरवा. कैवल्याच्या तुम्हा घरी राशी हरी उदंडा, मजसाठी काजीवानी नव्हे धनी विभागा. सर्वागुणी सपुरता ऐसा पिता असोनी, तुका म्हणे पांडुरंगा जालो सांगा सन्मुख. हरी तुमच्या घरी मोक्षाच्या पुष्कळ राशी आहेत, मग माझ्यासाठी त्या गोष्टींची उणीव का बरे आहे. मला आनंदाचा वर का बरे मिळत नाही. तू सर्व गुण संपन्न पिता असून माझ्या बाबतीत अशी उणीव का. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमच्या समोर माझे हृदय प्रकट केले आहे, आता मला सर्व काही सांगा. आपुलाल्या तुम्ही रूपासी समजा, कासया वरजा आरसिया. हे तो नव्हे देह बुद्धीचे कारण, होईल नारायणे दान केले. अब्रुचिया बाणे वर्मासी स्पर्शावे, हे तो नाही ठावे मोकलित्या. तुका म्हणे बहु मुख या वचना, सत्याविन जाना चाली नाही. आपले रूप कसे आहे हे तुम्ही समजून घ्या. आरशावर रागवून काय उपयोग आहे. मी तर देह असा विचार केला तर सौंदर्य प्राप्त होत नाही, तर देवाने नारायणाने कृपा केली तर सौंदर्य प्राप्त होईल. एखाद्याने दुष्ट वचने बोलली तर त्याचे दुसऱ्याला दुःख होते, हे त्याला कळत नाही. बाण सोडणाऱ्याला ज्याला बाण लागला तो किती दुःखी झाला हे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, खरे बोलण्यात सुख सामावलेले आहे, परमार्थ हा सत्यावर आधारित आहे हे आपण जाणावे. या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगत आहेत की एखादा कितीही वाईट बोलला तरीही समोरच्याला ते किती लागतंय हे त्याला कळत नाही, आणि समोरचा माणूस आपल्या बोलण्याने किती दुःखी होतो हे त्याला कळत नाही. त्यामुळे आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा आणि समोरच्याच्या मनाचा विचार करून वागावं आणि बोलावं, आणि नेहमी परमार्थाच्या मार्गावरच चालावं. न मनावी चिंता तुम्ही संतजनी, हिरा स्फटिक मनी केवी होय. पडिला प्रसंग स्थळा त्या सारिखा, देखिला पारिखा भाव काही. बहुतांसी भय एकाची या दंडे, बहुत या तोंडे वचनासी. तुका म्हणे नाही वैखरी बासर, करावयाचार वेडे वेडे. हे संतजन हो, तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका, कारण स्फटिक मणी कधीही हिऱ्याप्रमाणे होत नाही. तो स्फटिकच राहतो आणि हिरा हिराच राहतो. मी प्रसंगस्थळी परकेपणाचा भाव पाहिला त्यामुळे बोलत आहे. एका दुष्टाला जर खडसावले, दंड केला तर त्याचे भय सर्व दुष्टांना होते, आणि एकमेकांशी चर्चा करून दंड केला असे सर्वत्र बोल ते दुष्ट लोक करून दाखवतात. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या तोंडून कधीही वाईट विचार बाहेर येत नाहीत. वेडेचारपणा तर संतांकडून कधीही घडत नाही. एका ठिकाणी संतांच्या वचनाला प्रत्युत्तर केले आहे, त्यामुळे तुकाराम महाराजांनी त्या दुष्ट व्यक्तीला चांगलेच खडसावले, आणि संतांनी सांगितलेले बोल हे बरोबर आहेत की संत हे कधीही चुकीचा उपदेश करत नाहीत, असे या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलेले आहे.